पोटभर पानं खाल्ल्यानंतर सुरवंट पानाच्या खाली गेला आणि त्याने त्याचा कोश तयार केला। या कोशात आठवडाभर राहिल्यानंतर एके दिवशी अचानक कोशाचा रंग चक्क बदलला। कोशाचा रंग बदलला म्हणजे तुमचं फुलपाखरू लवकरच जन्म घेणार आहे। आणि एके दिवशी सकाळी त्या कोशातून एक सुंदर फुलपाखरू बाहेर पडलं। खरं तर सकाळी मला ऑफिसला जायची घाई होती, पण इतक्या सुंदर फुलपाखराने आपल्या घरी जन्म घेतलाय म्हटल्यावर त्याला कौतुकाने बघत बसायला नको का? माझे हात थरथरत आहेत ॲक्च्युली, इतकी एक्सायटेड झाली आहे मी। व्हेरी गुड, व्हेरी गुड। अवघ्या 5 मिनिटांपूर्वी जन्माला आलेला हा जीव किती सुंदर दिसतोय ना। जाऊ नकोस खाली। 15-20 मिनिटांनी त्याच्या पंखात पुरेसं बळ आल्यावर मी अलगद त्याला खिडकीतल्या एका झाडावर ठेवलं। व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड गुड। बराच वेळ ते त्या झाडावरच बसून राहिलं आणि थोड्या वेळात ते उडून सुद्धा गेलं। तर हा फुलपाखराचा जन्म आणि माझं फुलपाखरू तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।